उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर सावंतवाडी, कुडाळ आणि मालवणमध्ये कॉर्नर सभा तर कणकवलीमध्ये राणेंच्या होम ग्राउंडवरती जाहीर सभा। सिंधुदुर्गमध्ये येऊन नेत्यांबद्दल काहीही बोलण्यास सभा उधळून लावू, राणे समर्थकांचा इशारा तर धमक्यांना घाबरत नाही, ठाकरे गटाचा पलटवार। 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो, मंत्री छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट तर राजीनामा देऊन उपकार केले नाहीत, जरांगेंचं पलटवार। साताऱ्यामधल्या व्याजवाडीमधील धोमचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया, पाटबंधारे विभागानं केलेल्या कालव्याच्या सर्वेक्षणावर संशय। राहुल गांधींची भारत न्याय यात्रा झारखंडमधल्या धनबादमध्ये, 15 जिल्ह्यात राहुल गांधींच्या स्वागताची तयारी। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केली घोषणा। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, श्रीनगरमध्ये बर्फाची चादर, दैनंदिन व्यवहार आणि वाहतुकीवरती परिणाम। उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, राज्यातल्या तापमानामध्ये 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता। दक्षिण अमेरिकेमधल्या चिली देशामध्ये जंगलाला भीषण आग, आगीमध्ये 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1100 पेक्षा जास्त घरं जळून खाक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।